आम्ही आपल्या आईवडिलांची सेवा करू राहिलो आणि त्या सेवेमुळं त्या सेवेच्या बळावर त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे की ते आमचं पाप घालू शकतात. आणि मग डोळे उघडले, मग पुंडलिकरायाने घरी आले, आपल्या आईवडिलांना त्या ठिकाणी खांद्यावर घेतलं. एका ते याच्यामध्ये जसं श्रावण मासिकाचा आईवडील घेऊन तीर्थयात्रा केली, तसंच पुंडलिकरायाने देखील आपल्या आईवडिला घेऊन तीर्थयात्रा केली. आणि मग पुंडलिकरायाने पंढरपूरमध्ये त्या ठिकाणी स्थिर झाले तीर्थयात्रा करून. आणि आपल्या आईवडिलांची तिथं मनोभावे एकाग्र चित्ताने काया वाचा मनाने आपल्या आईवडिलांची सेवा करू लागले. आणि त्या सेवेचं फळ असं झालं की पितृसेवा पुण्यला झाला निधान ब्रह्म सनातन अंगत. पुंडलिकरायाने कुकुट स्वामीचा आदर्श घेतला. कुकुट स्वामीने जशी आईवडिलांची सेवा केली तशीच पुंडलिकरायाने सेवा केली. आणि त्या सेवेचं फळ एवढं महान प्राप्त झालं की आज भगवान परमात्मा आज काय आजच्या घडीला योगे 28 विटेवरी उभा आज सुद्धा उभा आहे. हे कशाचं फळ आहे? हे पुंडलिकरायाने केलेल्या आईवडिलांच्या सेवेचं फळ आहे. एवढं अफाट सामर्थ्य, अलौकिक सामर्थ्य, अद्वितीय सामर्थ्य, अप्रतिम सामर्थ्य आईवडिलांच्या सेवेत आहे की ज्याचं सेवेचं कुठं मोजमापच होणार नाही. आईवडिलांच्या सेवेचं जे पुण्य आहे ते जर आपण एखाद्या पारड्यात ठेवलं तराजूमध्ये आणि इथं तुम्ही सर्व तीर्थयात्रा तुम्ही 4 धाम काही केली, सगळं काही केलं तुम्ही, आणि ते पुण्य जर एका पारड्यात ठेवलं तरी बरोबरी होणार नाही. ते तुलनेत येणार नाही, बरोबरी कशाचीच होणार नाही. एवढं फळ आईवडिलांच्या सेवेचं आहे. हे सर्वात मोठं उदाहरण आहे. मला पुंडलिकरायाने आपल्या आईवडिलांच्या सेवेवर ब्रह्म सनातन अंग संगे पितृसेवा पुण्यला दला निधान ब्रह्म सनातन अंग संगे धारिष्ठ धैर्याचा वरिष्ठ भक्ताचा पवित्र पुण्याचा एकनिष्ठ की ज्यांच्या आईवडिलांच्या सेवेमुळं पितृसेवेमुळं आज भगवान परमात्मा उभा आहे तिथं विटेवर. केवढं मोठं फळ आहे. म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे एका माता पितरे आपले आईवडील हे सर्व तीर्थाच्या अग्रस्थानी आहे. त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे. जोपर्यंत ते जिवंत आहे पहिला धर्म आहे की आईवडिलाच्या आज्ञेचं पालन. कारण आईवडील तुम्हाला चुकीचं कधीच सांगणार, कधीच सांगणार. जे योग्य आहे, जे तुमच्या हिताचं आहे, जे इथं तुमच्या कामं येणार आहे आणि जे वर बी कामं येणार आहे तेच आईवडील सांगतील. बघ, आईवडिलाच्या मुखातून कधीही चुकीचा मार्ग त्या ठिकाणी निघणार नाही, शक्यच नाही. तर आईवडिलाच्या चित्तामध्ये केवळ मुलाचं कल्याण व्हावं ही इच्छा, त्याचं आत्यंतिक कल्याण व्हावं. मग जो मुलगा आपल्या आईवडिलाच्या आज्ञेचं परिपूर्ण पालन करतो त्याचं कल्याण होतंच. त्याचं वाईट देव सुद्धा करू शकत नाही. देवाने जरी ठरवलं तर वाईट करायचं तरी करू शकत नाही, कारण तो आईवडिलाच्या आज्ञेत आहे. आणि आई वडील हे साक्षात विठ्ठल रुक्मिणीच आहे. आपले वडील हे विठ्ठल आहे आणि आपली आई ही रुक्मिणी आहे. तुम्हाला पंढरपूरला जायची गरजच नाही. जर आई वडिलांना आपण प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळतं घर बसल्या आईवडिलाच्या प्रदक्षिणेत. आम्ही नमस्काराचं फळ तर मी सांगितलं तुम्हाला आत्ताच सांगितलं. हे काशी खंडवाचा तुम्ही त्याचे श्लोक आलेला आहे प्रमाणे त्याला, हे माझ्या पदरचं नाही. नुसतं आईला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला 10,000 वेळा काशी तीर्थयात्रेचं फळ मिळतं, 100 वेळा रामेश्वरम यात्रेचं फळ मिळतं आणि 6 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणेचं फळ मिळतं 6 वेळेला. मग केवढं फळ आहे एक नमस्कार केला. जर आपण सतत नमस्कार केला दररोज नित्यनेमाने तर अफाट पुण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतं. म्हणून ज्याच्या आईवडिलाच्या आज्ञेचं पालन जो मुलगा करतो ते जिवंत आहे तोपर्यंत त्याचं कल्याण होतं म्हणजे होतं 100%. त्याच्या कल्याण इहलोकात बी कल्याण आणि परलोकात पण कल्याण आहे. इहलोकात देखील त्याला सुख मिळतं आणि परलोकात देखील त्याला सुख मिळतं. म्हणून आईवडिलाच्या आपण आज्ञेचं पालन केलंच केलं पाहिजे. आईवडिलाच्या आज्ञेच्या पलीकडे गेलं नाही पाहिजे. त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं की निश्चित आपला विनाश निश्चित आहे. आईवडिलाच्या आज्ञेचं तुम्ही पालन नाही केलं की इहलोकामध्ये देखील अपकीर्ती आणि परलोकात देखील अपकीर्ती आहे. यश मिळणार नाही.
त्यांना जर आपण दररोज वंदन केलं तर आयुर्विद्या यशोबलम 4 फायदे. आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बल वाढतं. 4 फायदे आहेत. म्हणून त्यांना दररोज नमस्कार केला तर तुमचं आयुष्य वाढेल. 100 वर्ष तुम्ही बिनधास्त जगताल बघा जर आई वडिलांना नमस्कार केला तर. जर आई वडिलांना नमस्कार नाही केला तर 50-60 पर्यंत तरी जगतात नाही. अचानक अटॅक येईल, कुठेतरी ॲक्सिडेंट होईल, कुठं मरता तपास नाही. म्हणून त्यांना नमस्कार करा. त्यांच्या मुखातून आशीर्वाद हाच निघतो की तुम्ही त्या ठिकाणी 100 वर्ष जगावं, हाच आशीर्वाद निघेल. पण आयुष्यमान भव हा आईवडिलाच्या मुखातून आशीर्वाद निघत असतो. यशस्वी भव हा आईवडिलाच्या मनातून तुम्ही किती त्रास द्या त्यांना तरी त्या आशीर्वाद निघतो. मग नमस्कार केलं काय निघणार. म्हणून आईवडिलाची सेवा मनोभावी केली पाहिजे. कारण आईवडिलाचे फार उपकार आहे. आता जिजाऊ आईसाहेबांचे केवढे उपकार आहे की त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सुपुत्र आपल्याला दिले. जर जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजाला घडवलं नसतं तर आज हे स्वराज्य आपल्याला पाहायला मिळालं असतं. बिलकुल आज तुम्ही 100% दाड्या वाढूनच बसल्या, त्याच्यात काहीच फरक नाही. त्या शिवाजी महाराजांचे उपकार आहे, हे जिजाऊ आईसाहेबांचे उपकार आहे. जर त्यांनी शिवाजी महाराजाला आपल्या धर्माबद्दल प्रेरणा दिली नसती, स्वधर्म आपला स्वराज्य स्थापनेची आज्ञा केली नसती, हे सगळं पाहायलाच मिळालं नसतं. एकदा फक्त जिजाऊ आईसाहेब शिवनेरीवरून पुण्याला गेल्या काही कामाने आणि त्या दासीला सांगितलं होतं की मला येऊन तर फक्त तू महाराजांकडे लक्ष दे, सांभाळ. तर पुण्याला गेल्यानंतर थोडा वेळ लागला यायला, पाऊस चालू होता त्यामुळे वेळ लागला. तर इकडे शिवाजी महाराज भुकेने व्याकुळ झाले, रडू लागले. इतके रडू लागले की दासीला किंवा आली, तिला वाटलं ते बाळ रडून रडून आपलं त्या ठिकाणी बेशुद्ध पडेल. म्हणून त्या दासीनं आपलं दूध पाजलं. कोणाला? शिवाजी महाराज. आणि मग शिवाजी महाराज थोड्या वेळ शांत झोपले. पण तेवढ्यामध्ये जिजाऊ आईसाहेबांनी त्यांनी बघितलं की आपला मुलगा झोपलेला आहे, आपल्याला यायला उशीर झाला, रडत का नाही. म्हणून त्यांनी त्या दासीला बोलवून घेतलं. म्हणले पाहिजे बाळ झोपलं कसं. शिवाजी महाराज झोपले कसे म्हटले काय बा. त्यावेळेस तिला सांगितलं की ते आतापर्यंत रडत होते. म्हटले मी माझं दूध पाजलं त्याच्यामुळे ते झोपले. तुझं दूध पाजलं म्हटले तुला कोणी सांगितलं. म्हणजे आता मला वाटलं ते बाळ रडून रडून ते शुद्ध पडेल म्हणून. तर जिजाऊ आईसाहेबांनी डायरेक्ट शिवाजी महाराजचे पाय पकडले आणि उलटं केलं आणि उलटं करून ते दूध सगळं बाहेर काढलं. का काढलं? कारण जिजाऊ आईसाहेबाला माहित होतं हा जर दासीचं दूध केला तर हा दास्यत्वच करेल, हा राजा होणारच नाही हे माहिती होतं. कारण दूध कोणाचं दासीचं गेलं आणि त्याच्या पोटात, म्हणून सगळं दूध बाहेर काढलं. त्यामुळे शिवाजी महाराज राजे बनले. हे जिजाऊ आईसाहेबांचे संस्कार आहे. जर आईसाहेबांच्या ठिकाणी संस्कार देण्याचे उत्तम संस्कार तर शिवाजी महाराजाला प्रेरणा मिळाली नसती. प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी कथा ऐकवल्या. भगवान श्रीकृष्ण कसे होते, प्रभू रामचंद्र कसे होते, या सगळ्या कथा जिजाऊ आईसाहेब दररोज सांगायच्या. त्याच्या हातामध्ये मोबाईल देत नव्हत्या शिवाजी महाराजांना. मोबाईल नव्हताच म्हणा पण दररोज सकाळ संध्याकाळ जिजाऊ आईसाहेब शिवाजी महाराजांना कथा ऐकवतात. प्रभू रामचंद्राच्या, भगवान श्रीकृष्णाच्या. त्यांनी राज्यकारभार कसा केला, स्वराज्य त्या ठिकाणी धर्माचं पालन कसं केलं, त्यांच्या जीवनामध्ये दिनचर्या कशी होती, हे सर्व दररोज शिकवले. म्हणून घडले. अहिल्याबाई होळकरांचा देखील प्रसंग आलेला आहे की अहिल्याबाई ह्या दररोज महादेवाची पूजा करायची आणि पूजा करीत असताना दररोज त्यांना 100 ब्राह्मण हे पूजेसाठी लागायचे. अहिल्याबाई कारण ते रुद्र पूजा म्हणतात त्याला, रुद्राभिषेक नित्यनेमात. तुम्ही जर माहेश्वरला गेले तर तिथं मंदिर आहे माहेश्वर महादेवाचे, फार जवळजवळ 100 मंदिर आहे महादेवाचे. दररोज रुद्रपूजा करायची आणि ते 100 ब्राह्मण पूजेला यायचे. ते ब्राह्मण पूजेला येताना हसत यायचे पण जाताना रडत जायचे. मग ते अहिल्याबाईने शोध लावला हे ब्राह्मण रडत का जातात, नेमकं काय प्रसंग आहे. तर शोध लावल्यानंतर कळालं की आपलाच मुलगा ब्राह्मणाच्या पोटामध्ये विंचू सोडतो. आपलाच मुलगा. अहिल्याबाईला कळाले. त्याने समजावून सांगितलं जरा, एकदा दोनदा तीनदा बाळा हे असं करू नको, चांगलं नाही, ब्राह्मणाला त्रास देणं चांगलं नाही.
ते भूदेव आहे, त्यांच्या ठिकाणी मंत्रशक्ती आहे, त्यांच्यामुळे आज शास्त्र जिवंत आहे, त्यांच्या पुण्याच्या गौरवावर हे सगळे पृथ्वी चालत असते. हे सर्व समजावून सांगून देखील मुलगा ऐका. आणि मग शेवटी अहिल्याबाईने आपल्या पोटच्या पोराला हत्तीच्या पायाखाली दिलेलं. कारण अहिल्याबाई ह्या सर्व राज्याची माता होती, ती काही एका पोराची माता नव्हती, सर्व राज्याची. ज्यावेळेस समष्टी धर्म तुमच्या ठिकाणी येत असतो त्यावेळेस तुमचा धर्म बदलत असतो. ज्यावेळेस तुम्ही एका मुलाची आई असता त्यावेळेस धर्म वेगळा असतो, पण ज्यावेळेस तुम्ही राज्याची आई बनता, राजमाता, सगळ्या राज्याची माता, त्यावेळेस धर्म बदलत असतो. सगळ्या प्रजेसाठी जो धर्म आहे, सगळ्या प्रजेसाठी जे नियम आहे तेच आपल्या मुलाबद्दल आहे. मग अहिल्याबाईंनी भेदभाव केला नाही. जरी पोटचा मुलगा होता तरी हत्तीच्या पायाखाली दिला. पोटचा मुलगा असं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. पोटच्या पोराला आईनं हत्तीच्या पायाखाली दिलं म्हणजे पोटच्या पोराला मारलं. उदाहरणच नाही अहिल्याबाईचं उदाहरण. का तर हा मुलगा आता असा वागू राहिला तर पुढं काय करेल? पुढं हा जगाला त्रासच देणार, हा अतिरेकीच बनणार. ते ओळखलं लगेच अहिल्याबाई. ते बाळाचे पाय पाळण्यात देतात म्हणतात ना, लगेच कळतं आपला पोरगा पुढं काय बनणार आहे. तो कलेक्टर बनणार आहे, एखादा दरोडेखोर बनणार आहे, हे लगेच कळत असतं. त्याच्या सगळ्या वागण्यावर लगेच कळतं हा पुढं काय होणार. अहिल्याबाईने लगेच निर्णय घेतला, तात्काळ निर्णय, ठेवलंच नाही त्याला. जसं भगवान श्रीकृष्णाने 56 कोटी यादव मारले का तर या आपले पोरं पुढं साधू संतांना त्रास देणार आहे हे भगवंताला कळालं होतं. आपलेच पोरं यांच्यासाठी पुन्हा अवतार घ्यावा लागेल म्हणून भगवंताने आख्य वाटी लावली. सगळे पोरं नातू सगळे मारले मग गेले. मग जे जगाला त्रास देऊ राहिले ते ठेवून उपयोग तरी काय. जे जगाला त्रास देतात, जगाचा तळतळाट घेतात, जे जगाला सुख देऊ शकत नाही असे लोक ठेवून उपयोग काय. म्हणून अहिल्याबाईने हा निर्णय घेतला. मी सांगू याच्याकरता राहिलो की आई आपल्याला मुलाला घडवते पण शिवाजी महाराज, आणि आपल्या आई आपला मुलगा घडला नाही तर त्याला नष्टही करू शकते अहिल्याबाई. ह्या दोन माता आहेत. या दोन माता सर्वात मोठं जास्त उदाहरण आदर्श आहे. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे नाही वाहे. तिचं हित जे आहे लेकराचं सतत वाहते, त्याच्या हितासाठी ती काही करू शकते. जर आपला मुलगा लहानपणीच शाळेतून एखादा पेन चोरून आणला मुलांनी, जर आईने त्याच्या पाठीवर शाबासकी दिली की समजायचं हा पोरगा पुढं बँक फोडणार म्हणजे फोडणार, 100% ओळखून द्यायचं. शाबासकी देता कामा नाही. बाबा ज्याचा आणला त्याचा देऊन टाक, आपण दुसरा घेऊ, हे आईनं म्हटलं पाहिजे. पण एका आईने त्याला शाबासकी दिली, बरं झालं म्हणलं बाळू आपल्याला दुकानात जायचं कामच नाही राहिला. त्याला 8 दिवसांनी दप्तर चोरून आणला दुसऱ्या पोराला, तरी देखील आईनं पाठीवर शाबासकी दिली. आणि मग तो मुलगा 10वी-12वीला गेला आणि त्याने बँक फोडली. योगायोगाने पकडला गेला आणि पकडला गेल्यानंतर जेलमध्ये गेल्यानंतर ते जेलरने विचारला ना तुला, तू म्हणले डायरेक्ट आता आयुष्यभर सजा भेटलेली, आता तू जेलमधून बाहेरच निघू शकत नाही काय म्हटलं. काय तुझी इच्छा काय म्हणले आईला भेटायचं. ते म्हणले मला आईला भेटायचे. मग त्याच्या आईला बोलवून घेतलं आणि तो आईला म्हणले तुझ्या कानात मला 2 शब्द बोलायचे. आता आईला वाटलं काहीतरी महत्वाचं बोलणार असं. त्या आईला कान जवळ केला, त्याने कानात तोडून घेतला आईचा, दाताने चावून घेतला, कान तोडला. मग ते जेलर जो होता ते पोलिसांनी त्याला पुन्हा धोपडलं. अरे म्हणलं तुझी सखी आई आहे, जन्मदात्री आहे, त्याचा कान तो तोडला, किती मूर्ख आहे म्हणले, तुला तर फाशी द्यायला पाहिजे म्हणले. का तोडला? त्याने सांगितलं की हिला मी ज्यावेळेस पेन चोरला त्यावेळेस जर हिनं मला मारलं असतं, त्यावेळेस जर शिक्षा केली असती, माझ्या हाताला गरम ते चटके दिले असते तर हे हात आज बँकेपर्यंत गेले नसते. म्हणून आई ही मुलाला घडू शकते. आईने ठरवलं तर आई करू शकते. त्याला फक्त बाल संस्कार त्याच्या मनावर झाले पाहिजे. योग्य प्रकारे योग्य वयात जर संस्कार झाले, गर्भसंस्कार आहे, गर्भसंस्कार फार महत्वाचे. मुलगा पोटात आल्या आल्या गर्भधारण झाल्या संस्कार चालू होतात. गर्भधारण संस्कार त्या 9 महिने आईनं काय खावं हा विधी आहे. तिनं मांसाहार करू नये, सात्विक आहार घ्यावा, दूध फळे भाज्या, जो सात्विक आहार आहे तोच घ्यावा.
तिनं वाईट पाहू नये म्हणजे टी व्ही पाहू नये 9 महिने. 9 महिने तिनं ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, श्रीमद भागवत वाचावं, कीर्तन ऐकावं, हा विधी आलेला आहे. हा आईचा धर्म आहे. गर्भाधान संस्कार झाले की निश्चित मुलगा हा शीलवान, कुलवान, तेजस्वी, प्रतापी, धर्मनिष्ठ असा जन्माला येतो. त्याला उदाहरण आहे, सध्या आळंदीत जर गेले तुम्ही, एक 8 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. का पाठ आहे? त्याच्या आईनं तो मुलगा पोटात असताना 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले. 108 आज अनुष्ठान जिवंत उदाहरण. तुम्ही चला माझ्यासोबत आळंदीला. आणि त्या मुलाने वयाच्या 7व्या ते 8व्या वर्षी पूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत करून पूर्ण पाठ. अशी पाठ आहे ते ग्रंथ झाकून बिनचूक 1818 अध्याय ज्ञानेश्वरी. तुम्ही एक ओवी पाठ करून दाखवा मला, एक ओवी. त्या पोराने का केले? कारण त्याला गर्भाचा संस्कार मिळाला. त्याच्या कानामध्ये, त्या गर्भामध्ये जे शब्द गेले ना, ते आई वाचित होती ज्ञानेश्वरी 108 पारायण केले. ते शब्द गर्भात गेले आणि त्याने सहज पाठ केले. गर्भाधान संस्कार होतात, आपण करीत नाही. अभिमन्यूचं उदाहरण आहे महाभारतात. अभिमन्यू हा का मारला गेला? ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला चक्रव्यूह सांगत होते. चक्रव्यूहमध्ये जायचं कसं आणि बाहेर यायचं कसं, चक्रव्यूह भेदन कसं करायचं, तर सांगत असताना भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला सांगत असताना सुभद्रा झोपी गेली. तिनं फक्त चक्रव्यूहमध्ये घुसायचं कसं एवढंच आहे, पण चक्रव्यूहमधून बाहेर कसं पडायचं हे सांगत असताना ती झोपी गेली. आणि त्याच्यामुळं ते शब्द, भगवान श्रीकृष्णाचे शब्द तिच्या त्या गर्भापर्यंत गेले नाही. त्यामुळे अभिमन्यू मारल्या गेला. महाभारत युद्धामध्ये अभिमन्यू मारल्या गेला. सापडला तो चक्रव्यूहमध्ये सापडला. कारण त्याला बाहेर निघायचं ज्ञानच नव्हतं, घुसायचं ज्ञान होतं. म्हणजे बघा, त्यांना गर्भात ऐकलं होतं, आईच्या गर्भात, सुभद्रेच्या गर्भात त्यांना ऐकलं होतं घुसायचं कसं. म्हणजे एवढे परिणाम जर गर्भावर होत असेल तर आईचं केवढं मोठं कर्तव्य, फार मोठं कर्तव्य. म्हणून आईनं जर आपलं कर्तव्य वहान केलं तर आई ही देवापेक्षा बी महान आहे. देवापेक्षा बी, देवाच्या काही पटीनं महान आहे. एक वेळेस तुम्हाला सांगतो, संन्याशाला फक्त आईला नमस्कार करण्याचा विधी आला आहे. संन्यासी देवाला नमस्कार करीत नाही, कुठंच मस्तक टेकीत नाही संन्यासी. पण तो संन्यासी जर आईच्या समोर आला, आई हजारो लोकांच्या गळ्यात गर्दीत जरी असली, बरं ते सांगू राहिला आटकून घ्या. तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगतो. संन्यासी कोणाच्याच पाया पडत नाही, पण शास्त्राने संन्याशाला आईच्या पाया पडण्याचा विधी सांगितलं. त्यांना आईच्या पाया पडलंच पाहिजे संन्यासाने. जर संन्यासी पांडुरंगाच्या पाया पडायला गेला, तिला मग त्याच्या जवळ तो दंड असतो, तो दंड लावतो देवाच्या पायात. आणि देवाला सांगतो तो की तू आणि मी एकच आहे, त्याच्यामुळे तुझ्या पायाने पडू शकत, तुझं मत नाही देते. तू जसा विचार उभा आहे, तू जसा परमात्मा आहे, तसा मी देखील तुझ्यासारखाच आहे, संन्यासी सांगतो. पण तो संन्यासी ज्यावेळेस आईकडे येतो त्यावेळेस शास्त्र सांगतं की आईला त्यांनी साष्टांग दंडवत घातला आपल्या आईने. कारण त्या आईचे उपकार आहे, अनंत उपकार आहे. म्हणून एवढी आई महान आहे, आईबद्दल बोलायला शब्दच पुरत नाही. म्हणून आईची सेवा मी आता सगळं आपल्याला सांगून घेतलं. फळ काय आहे? सकळ शास्त्र, सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे तये सेविते चिर शरीर लोणची. हे विश्वमावली ज्ञानोबाची आज्ञा आहे की त्यांची आपण मनोभावे सेवा करा, आपल्याला पाहिजे ते मिळेल. आई वडील कल्पतरू आहे. तुमच्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील, काही असू नये. तुमच्या संसारिक इच्छा असू, परमार्थिक असू, सर्व इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य आईवडिलाच्या सेवेत आहे. कारण आईवडिलाचा एकदा आशीर्वाद भेटला की तुम्हाला त्रैलोक्यात संपत्ती प्राप्त होते, त्रैलोक्यात. आता वेळ कमी आहे, नाही तर तुम्हाला आणखीन एक कथा सांगितली असते, न बघा आणि ना बघायची. फार सुंदर कथा आहे, पण आता मला इथून पुढे कीर्तनाला जायचं आहे, त्यामुळं आता सगळ्याची क्षमा मागतो. झालेली सेवा जी आहे विश्वमाऊली ज्ञानोबा आहे, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, आज ज्या मातोश्रीचं वर्ष श्राद्ध आहे त्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे की पुढे त्यांना सद्गती मिळावी.
शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम. शुचिनाम श्रीमताम धीमताम अशा कुळात त्यांना जर इच्छा असेल तर जन्म भेटावा, जर इच्छाच नसेल तर त्यांना पुढे सद्गती मिळावी, ईश्वर स्वरूपामध्ये त्यांना विलीन करून द्यावं हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना आहे. आपण पसायदान घेऊ आणि